लोकशाहीचा हा भगवा असाच याच जागेवरती टवल्यानं फरकला होता आणि आपण 350 वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच अनुभवाला जगणार आहोत। त्यामुळे सगळ्यांनी गर्दीचा विसर करायचा आणि हा क्षण जगायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। दोन तास आराम करून मी सकाळी 6 वाजता उठलो। बरोबर 6 वाजलेत। आपल्याला ही गर्दी दिसते ना, तर प्रत्येकजण महाराजांच्या समाधीचं आणि जगदीश्वराचं दर्शन घेऊन राज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी जातोय। तर बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावरती सर्व जे शिवभक्त आहेत ते रायगडावरती महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तिकडे जात आहेत। आणि आपण बघितलं ना, तर बरेचसे अजून सुद्धा काही शिवभक्त आहेत ते विश्रांती घेत आहेत। पूर्ण परिसर आहे तो शिवभक्तांनी पूर्ण भरून गेला आहे। सर्व तुम्हाला टेंट दिसतील या ठिकाणी। पूर्ण हा परिसरामध्ये टेंट लावून सर्व जे शिवभक्त आहेत, शिवप्रेमी इथं विश्रांती घेत होते। आणि ही जी मंडळी आहे ती सर्व माईचं दर्शन घेऊन राज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी निघालेले। तर मागच्या बाजूला जी सर्व शिवभक्तांची गर्दी दिसते ना, या बाजूला जात आहे ते सर्व जे शिवभक्त आहेत ते महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आता जो राज्याभिषेक सोहळा आहे तो अनुभवण्यासाठी निघालेले। मी सुद्धा रात्री 2:30-3च्या दरम्यान झोपलो होतो आणि 2 तास थोडा आराम केला आणि आता 6 वाजता उठलो। पाऊस वगैरे नव्हता त्यामुळे यावेळेला रात्री आहे ते जास्त प्रमाणात थंडी लागली नाही। तरी सुद्धा मी एक चादर आणि प्लॅस्टिक घेऊन आलो होतो झोपण्यासाठी। तर माझ्या मागच्या बाजूला बघितलं ते सर्व शिवभक्त आहेत ते राज्याभिषेक सोहळ्याच्या तिकडे निघालेले आहेत। आणि आता अनाउन्सिंग होतं की काही शिवभक्त उतरण्याची घाई करतात। त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही इथं वरती आला तर जो राज्याभिषेक सोहळा आहे तो पूर्ण अनुभवून जावा। तुम्ही जर आता गेला तर राज्याभिषेक सोहळा आहे तो अर्धवट अनुभवल्यासारखा होईल। अन्नछत्र सुद्धा आहे, तुम्हाला इथे जेवण नाश्त्याची सोय आहे। तर सर्व जे शिवभक्त आहेत ते विश्रांती करून सर्वजण गडाच्या पलीकडच्या बाजूला जात आहेत उजव्या साईडला। आणि इकडे कांदा पोहे असतील तर वेगवेगळे नाश्ते असे वेगवेगळे ग्रुप आहेत ते तुमच्या सेवेसाठी आहेत। इकडे सुद्धा बघितलं तर कांदा पोहे वगैरे घेऊन काही प्रायव्हेट स्टॉल आहेत ते सुद्धा इथे नाश्ता वगैरे उपलब्ध करून देत आहेत। काल आम्ही 8:30-9च्या दरम्यान चढायला सुरुवात केली होती आणि 3 ते 4 तास आम्हाला गड चढायला लागले। किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी पूर्ण आज भव्यमय झाले। अक्षरशः शिवभक्तांचा रायगडावरती पूर आलाय। शिवप्रेमी आहेत तर अशा प्रकारची तलवार असतील, फेटे असतील, भगवे शाल घेऊन आपल्याला इथं आलेले दिसत आहेत। महाराजांची जी मूर्ती आहे त्याच्यासमोर प्रत्येकजण आपला एक फोटो काढण्याचा प्रयत्न करतोय, दर्शन घेण्याचा प्रयत्न करतोय। आपण त्या बाजूला जो उंच जे टोक दिसतंय ना त्या बाजूला जाऊया, म्हणजे तिथून आपल्याला सर्व जो राज्याभिषेक सोहळा आहे तो व्यवस्थित पाहता येईल। म्हणजे आपण एकदम जवळ आलो आहे आणि आपण बघितलं तर इथे पालखी आहे आणि या बाजूला जिजाऊ मातेंची सुंदर अशी मूर्ती आहे। एक मिनिट खाली उतरायची घाई करायची नाहीये। पूर्ण जो हा परिसर आहे तो शिवभक्तांनी भरून गेलाय। पूर्ण जो रायगड आहे, पूर्ण रायगड आहे तो शिवप्रेमींनी भरून गेलाय। अजून सुद्धा काही जे मावळे आहेत ते विश्रांती करत आहेत कारण की रात्रभर प्रत्येकजण गड फिरत होता। खूप मोठी गर्दी झाली आणि ह्या बाजूला आपण बघितलं तर हा डोंगराचा भाग आहे, तिकडे प्रत्येकजण वरती जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तिकडनं प्रत्येकजण बसून राज्याभिषेक सोहळा अनुभवणार आहे। कारण की तुम्हाला राज्याभिषेक सोहळा बघायचा असेल तर हा बेस्ट व्ह्यू आहे। इथं अप्रतिम आणि सुंदर जी मूर्ती आहे ना त्याच्या बरोबर मागच्या साईडला मी जो डोंगर आहे त्या डोंगरावरती इथे आलो आहे। तुम्हाला दिसेल इथे हा मोठा खडक आहे, त्या खडकावरती आलो आहे। तर तिथून आपल्याला पूर्ण जो रायगडाचा परिसर आहे तो बऱ्यापैकी दिसतोय आणि सगळीकडे आपण बघावं तिकडं पूर्ण रायगड आहे तो भगाव होऊन गेला आहे, पूर्ण शिवभक्तांनी भरून गेला आहे। जवळ आम्ही रात्री चढत होतो, जवळ 3 ते 4 तास आम्हाला रायगड चढण्यासाठी गेले। 3 ते 4च्या दरम्यान थोडा 2 तास आराम केला आणि आता 6 वाजता उठून परत राज्याभिषेक सोहळ्याच्या इकडे आलो आहे। तिथं बघितलं तर माझ्या बाजूने जिथून खडकावरती जाऊन वरती बसण्याचा प्रयत्न करतात की जिथून आपल्याला राज्याभिषेक सोहळा व्यवस्थित बघता येईल। आपण गडावर एंट्री केली की शिरकाई देवीचं दर्शन घेतलं की आपण पुढे आलो। आपल्याला महाराजांची सुंदर अशी अप्रतिम सजवलेली मूर्ती पाहायला मिळते। तिथं दर्शन घेऊन आपण या बाजूला जातो, इकडे महाराजांची समाधी आणि जगदीश्वराचं मंदिर आहे तिथे दर्शन घेऊन आपण परत आता राज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी येतो। आपण बघितलं तर इथं बरेचसे शिवप्रेमी आहेत ते फोटोशूट करतायत। आता सकाळचे 6:30 वाजता आहेत
आणि या बाजूला आपण बघितलं तर बरेच जण खाली उतरण्याचा प्रयत्न करतात. काही शिवमावळे आहेत ना, त्यांनी सुंदर असे फेटे बांधले आणि मावळ्यांचा ड्रेस परिधान केला आणि प्रत्येकजण भगवा घेऊन राज्याभिषेक सोहळा आहे तिकडे जातोय. आणि आपण बघितलं तर बरेचसे इथं आता पोवाडा असेल, त्यानंतर हलगी असेल, त्यानंतर वेगवेगळे 600 खेळ रायगडावरती सुरुवात होईल. राज्याभिषेकचा सोहळासुद्धा हा 2 ते 3 दिवस चालतो, कारण की आपण बघितलं 2 दिवस अगोदरच बरेचसे शिवप्रेमी असतील, त्यानंतर शिवभक्त असतील ते इथे येत असतात. शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी यावर्षी 2026ला खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली. खूप मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त आपल्याला पाहायला मिळत आहे इथे. आणि बरेचसे इथे शिवभक्त इथे रांगेत उभे आहेत, ते खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि पुढे गर्दी झाल्यामुळे त्यांना थांबवलं आहे. आणि या बाजूला बरेचसे अजून शिवभक्त त्यांनी टेंट लावून थोडं विश्रांती घेत आहेत. राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि तुतारी वाजवत, तलवारी घेत, फेटे बांधत प्रत्येक जो शिवभक्त आहे तो आपल्याला पुढे जाताना दिसतोय. फक्त आम्ही जे सांगतोय त्याला तुम्ही दाद देणार का? पोलिसांच्या ड्रोनला जरा शिवभक्तांची ताकद दाखवा, हात करा. स्क्रीनवरती आपण बघू शकता शिवाजीराजे छत्रपती लवकरच भगवा हा आपल्यासाठी समोर आरोहण करताना दिसणार आहेत. ध्वजारोहण होत आहे, गाणं लावा. सकाळी 6:30ला मी गणितला सुरुवात केली आणि आता 8 वाजले. मोठ्या प्रमाणात इथं ढकलाढकली होते, कारण की मी ऐकलं ही चेंगराचेंगरी नको असेल तर पुढे मागं राहा. चेंगराचेंगरी पुढे मागं लाईन दिसत असेल ना, तिकडे बरेचसे शिवभक्त ते वरती येत आहेत आणि आम्ही इकडनं खाली उतरतोय. आणि त्या दोन्ही ज्या रांगा आहेत त्या खालच्या बाजूला एकत्र होतात. साईडला पुरुष दिसतो, पुरुष साईडला पण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त आहेत. मोठ्या प्रमाणावरती आपण बघितलं तर सर्व जे शिवभक्त आहेत ते राज्याभिषेक सोहळ्यासाठी गडावर सुद्धा येत आहेत, ज्यांनी सकाळी 5-6 वाजता गड चढायला सुरुवात केली होती. असे सर्व जे शिवभक्त आहेत ते आपल्याला आता गडावरती येताना दिसत आहेत. मी मला थोडं झूम करून दाखवतो. ही जी इथे जे आपल्याला बस दिसत आहेत त्या बसनीच आपल्याला खाली जायचं आहे आणि तिथून आपली जे पार्किंग आहे ते गडापासून जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर अगोदर आहे. लोकेशन दिसतंय, हा महादरवाजा आहे. इथून आपण स्पष्टपणे सह्याद्रीचा पर्वतरांगा पाहू शकतो. हा टकमक टोकाचा भाग आहे. पूर्ण अभेद्य कडा आपल्याला पाहायला मिळतो, जिथून चढाई करणं पूर्णपणे अशक्य आहे. बघू शकता किती मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त आता सुद्धा गडावरती येत आहेत आणि बरेचसे शिवभक्त गडावरून उतरतात. आपल्याला जो हा कडा दिसतोय तिथून त्याच्या बरोबर खाली तिथे महादरवाजा आहे, तिथून आपल्याला बाहेर पडायचं आहे. शिवभक्त अजून सुद्धा गडावरती येत आहेत. तर जवळजवळ काही जणांनी 6:30 वाजता सकाळी गड चढायला सुरुवात केली होती आणि आता जवळजवळ 8:45 वाजता आहेत. जवळजवळ 2.5-3 तास गेले चढण्यासाठी. जर समोर बघितलं कडा दिसतोय, तिकडे काही शिवभक्त आहेत ते हातात भगवा घेऊन, जो एकदम कठीण वाट आहे, पूर्ण उताराची वाट आहे, तिथून गड उतरण्याचा प्रयत्न करतायत. बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सध्या शिवभक्त येत आहेत. शिवभक्त सातारा, सांगली, कोल्हापूर, अकलूज या लांबून 10 ते 12 तासाचा प्रवास करून शिवभक्त रायगडावरती येत आहेत. तुम्ही कुठून आलात? पंढरपूरहून आलात. काय बाईक घेऊन आलात की गाडी करून आलात? ग्रुपनी बाईकवरून आलेला आहे. तुम्ही जवळजवळ 8 तासाचा प्रवास तुम्ही केला आहे.
तर 8 तासाचा प्रवास करून सकाळी त्यांनी जवळजवळ 5:30-6 वाजता चढायला सुरुवात केली असेल आणि आता 9 वाजता. तर आता अजून त्यांना जवळजवळ अर्धा पाऊण तास चढावं लागेल. त्यानंतर ते गडावरती पोहोचतील. आपल्याला हा महादरवाजा दिसतो, ह्या दरवाजातूनच आपल्याला खाली उतरायचं आहे. व्यवस्थित इथे गडावरती येऊन जाऊ शकतोय. पण मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते, काही वेळेला नियंत्रणसुद्धा राहत नाही. तर ते सर्व त्या गोष्टी ध्यानात ठेवून ते सर्व एवढी जी गर्दी आहे ती कंट्रोल करत असतात. माझ्याजवळ काही मित्र आहेत, जवळजवळ 5-6 जणांचा ग्रुप आहे. तर त्यांच्याकडे थोडी माहिती घेऊया. कधी आला होता तुम्ही गडावरती? काल किती वाजता गड चढायला सुरुवात केली? 4:30 आल्यावरच. पण मध्ये मध्ये गर्दी असल्यामुळे भरपूर तुम्हाला त्रास झाला असेल. 4 वाजता तुम्ही चढायला सुरुवात केली. ही गोष्ट म्हणजे 4 वाजता तुम्ही चढायला सुरुवात केली. तर गडावरती किती वाजता पोहोचला तुम्ही? गडावरती 7-7:15 झाले. मला पण गर्दीच एवढी की नंतर घरी जायला खूप उशीर होईल. आणि आता आपण उतरायला सुरुवात केली होती, जवळजवळ 7:30च्या वेळेला आम्ही सुरुवात केली होती. आपण महादरवाजा इथं आलो. महादरवाजाचा रस्ता बघितला तो पूर्ण अरुंद आहे आणि महादरवाजाचा तिथे आपण काल प्रवेश केला होता, त्यावेळेला थोडे फोटो वगैरे काढले होते रात्री. पण व्यवस्थित आपल्याला एवढं क्लिअर दिसलं नव्हतं. पण आता दिवसाचं आपण व्यवस्थित बघू शकतो. महादरवाजा इथे थोडंसं इथे स्पेस आहे. आपण बघितलं इथे महाराष्ट्र पोलीस बसलेले आहे. वरच्या साईडला इथे तटबंदी आहे, तिथे काही आपल्याला शिवभक्त दिसत आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपण इथून स्पष्टपणे बघू शकतो. आकाशाकडे बघितलं तर पूर्ण निरभ्र आहे आकाश. पूर्ण ऊन पडलं आहे. सकाळचे जवळजवळ 9:15 वाजत आले आणि किती मोठ्या प्रमाणावरती आपण बघू शकतो शिवभक्त अजूनसुद्धा रायगडावरती येत आहे. 353वा शिवराज्याभिषेक बघण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. तुम्हाला मी थोडंसं उंचावरून दाखवतो. पूर्ण जी खालची वाट आहे ती पूर्णच अशी शिवभक्तांनी भरले. मागच्या बाजूला बघितलं तर ह्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. बरेचसे शिवभक्त आहेत ते वरती आता गडावरती जात आहेत. तर त्यांना थोडं थांबवून ठेवलं, कारण की वरच्या साईडला गर्दी झाली आणि आम्ही ह्या साईडला उतरतोय. उतरताना आम्ही पटापट उतरतोय. जसं जसं ही जागा खाली होईल तसं इकडे जे शिवभक्त जे गडावरती जात आहेत त्यांना जागा होईल. गडावरती येण्याची जी पायवाट आहे ती आपण ह्या लोकेशनवरून स्पष्टपणे पाहू शकतो. तुम्हाला जो कडा दिसतोय ते बरेचसे मावळे आहेत, ते आपण बघितलं खालच्या बाजूला जात आहेत शिवप्रेमी. तर पूर्ण तुम्ही बघितलं ना, हा कडा उतरून खाली आणि मोठा तिथे थोडासा उंच जो भाग आहे तिथून आपल्याला यू टर्न घ्यावा लागतो. ते सुद्धा एक दुकान आहे. काय बोलतात त्याला? कंदमूळ आहे, रामकंदमूळ. रामकंदमूळ का? ओके ओके. तर रामकंदमूळ आहे ते. कसं आहे एक स्लाइस कसं आहे? 50चे 6 असे कंदमुळाचे हे स्लाइस आपण घेऊ शकतो. असे वेगवेगळे आपल्याला गोष्टी असतील ते गडावरती सहज मिळतात. पाण्याच्या बाटल्या आहेत. त्यानंतर रायगडाची जी संवर्धन समिती आहे त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला पाण्याची, जेवणाची, त्यानंतर नाश्त्याची वगैरे सोय करण्यात आलेली आहे. रायगड उतरताना मला जो कडा लागला त्या कड्यावरती मी उभा आहे. खालच्या बाजूला आपल्याला पूर्ण गावं दिसत आहेत आणि तिकडे दूरपर्यंत बघितलं ना तर सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसत आहे. हीच ती पायवाट आहे, त्या ठिकाणी आम्ही उतरतोय. इथून अजून मला जवळजवळ अर्धा पाऊण तास खाली चालायचं आहे. चौकस. तर हे जी पायवाट आहे ती पूर्ण दगडाची बांधलेली आहे आणि ह्या साईडला रेलिंग सुद्धा आहे आपल्या सेफ्टीसाठी. आणि त्या बाजूला आपण बघितलं ना तर इकडे सुद्धा आपल्याला गावं वगैरे ती क्लिअर दिसतात. शेतं वगैरे जसं सॅटेलाइट व्ह्यू आहे ना तसं व्यवस्थित गावं, त्यानंतर शेतं वगैरे आपल्याला दिसत आहेत. इकडे आपल्याला एकदम बुरुज दिसते, टकमक टोक आहे. आणि ह्या बाजूला ज्या एष्टा दिसत आहेत त्या शिवप्रेमींनाच आणण्यासाठी गेलेल्या आहेत. 10:30 वाजता आहेत आणि मी रायगड किल्ला आम्ही उतरलो आहोत. जवळजवळ सकाळी 6:30 वाजता उतरण्यासाठी सुरुवात केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती की खाली उतरायला 4 तास लागले. आपण बघू शकता इकडे रायगडाचा पायथा आहे आणि इथे आसपास आजूबाजूला दुकान आहेत. तर आपला जो रायगडावरचा जो अनुभव होता तो खूपच थरारक होता, कारण की काल चढताना मोठ्या प्रमाणावरती गर्दी आणि पूर्ण रात्रीचा प्रवास केलेला. 2 वाजता आम्ही पोचलो गडावरती. रात्र आम्ही गडावरती काढली आणि सकाळी राज्याभिषेक सोहळा बघून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली आणि आपला हा प्रवास इथेच संपतो. खूप छान प्रवास झाला आणि पण ह्या वेळेला खूप गर्दी होती, इतर वेळेपेक्षा खूप गर्दी होती. पूर्ण थरारक अनुभव होता आणि राज्याभिषेक सोहळ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त, शिवप्रेमी हजेरी लावत असतात. तर मित्रांनो, आपला जो प्रवास आहे रायगडावरचा तो इथेच संपतोय. गुड बाय.